मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 132 मधून विजयी झालेल्या भाजप नगरसेविका रितू तावडे या महापौर झाल्या। पण तुम्हाला ही बातमी कळली का की भाजपच्या रितू तावडेंचं महापौर पद केवळ 1.25 वर्षासाठीच असणार आहे। त्यानंतर त्यांना पाय उतार व्हावं लागेल, कारण याच खुर्चीवर शिंदे शिवसेनेचा नगरसेवक किंवा नगरसेविका महापौर होणार आहेत। पण ही व्यक्ती कोण असेल हे तेव्हाच समजेल। या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झालं असून मुंबई महापालिकेत सुरुवातीचे 1.25 वर्ष भाजपचा महापौर तर पुढील 1.25 वर्ष शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर असणार आहे। यंदा ठाकरे बंधू एकत्र असल्यामुळे महायुतीला बीएमसी मध्ये बहुमत मिळवण्यात अपयश आलं। भाजपने 89 जागा जिंकल्या तर शिंदेंच्या शिवसेनेने 23 जागा जिंकल्या। भाजपला बहुमतासाठी शिंदे सेनेवर अवलंबून राहावं लागलं। याचाच फायदा घेत महापौर पदाची मागणी शिवसेनेकडून होत असल्याने महापौर निवडीला उशीर होत होता। तिढा सुटत नसल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली आणि मुंबईसह इतर महानगरपालिकेचा तिढा अखेर सुटला। याच बैठकीत मुंबई महानगरपालिकेत 1.25 वर्षावर महापौर पदाचे वाटप करण्यावर दोन्ही पक्षात एकमत झाल्याची माहिती आहे। सोबतच समितीच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरलाय। महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षाच्या समंजसपणाच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला। याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावती फॉलो करायला विसरू नका।